Here, here I am, bag and baggage, she said briskly. Mother sent her love and was glad if I could do anything for you. Meg wanted me to bring some of her blanche mange. She makes it very nicely, and Beth thought her cats would be comforting. I knew you would laugh at them, but I couldn't refuse. She was so anxious to do something. तर ती म्हणते मी इथे यायला निघाल्याबरोबर मला सगळ्यांनी सांगितलं, आईने पण सांगितलं की तुझ्यासाठी काय पाठवू खायला वगैरे. तर तिने तुझ्यासाठी पाठवलं काहीतरी. बेथने सुद्धा तुझ्यासाठी मांजरीची छोटी पिल्लं पाठवली आहेत. सो मला माहिती आहे हे जरा तुला तू हसशील म्हणून, बट आय कॅन्ट रिफ्यूज. मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. सो मी हे घेऊन आली आहे. It so happened that Beth's funny loan was just the thing for in laughing over the kids. Laurie forgot his bashfulness and grew sociable at once. तर अशा प्रकारे बेथने जे सांगितलं होतं की त्याला मांजरीच्या पाठवल्या होत्या, आणि तिचं बोलणं ऐकून त्यालासुद्धा खूप मजा वाटली आणि त्याने त्या मांजरीची पिल्लेसुद्धा त्याला खूप आवडली. आणि तो बॅशफुलनेस म्हणजे लाजरा स्वभाव तो त्याचा बघा, शायनेस, त्याचा लाजरा स्वभाव तो थोडा विसरला. अँड ग्रीव सोशिएबल, आणि थोडा सोशल झाला, थोडा बोलायला लागला, मिक्स व्हायला लागला, कारण त्याला अशी कधी सवय नव्हती मिक्स व्हायची, लोकांमध्ये फ्रेंड्स नव्हते. सो तो थोडासा लाजरा असा स्वभावाला होता. दॅट लुक्स टू प्रेटी टू ईट, ही सेड, स्माइलिंग विथ प्लेजर ॲज जो अनकवर्ड द डिश अँड शोड द ब्लॅक मेंज बघा इथे दिलेलं आहे, आपण वाचायचं विसरलो. ब्लॅक मेंज म्हणजे ॲल्मंड फ्लेवर्ड मिल्क पुडिंग, म्हणजे मिल्कचा प्रकार आहे तो पुडिंग. त्याच्यामध्ये ॲल्मंड टाकलेलं आहे, म्हणजे बदाम वगैरे टाकलेलं आहे, बदाम फ्लेवरचं. त्याला ते पिऊन छान वाटेल म्हणून मेघने पाठवलेलं आहे तुझ्यासाठी, असं ती म्हणते त्याला. आणि ते जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खूप आवडलं ते बघायला. तो म्हणतो किती छान दिसतंय, खाण्यापेक्षाही दिसायला छान वाटतंय. सराउंडेड बाय अ गार्लँड ऑफ ग्रीन लीव्स अँड द स्कॅरलेट फ्लावर्स ऑफ ॲमिस पेट ग्रॅनियम. कारण ते डिश पण तिने इतकी डेकोरेट करून आणली होती. ते पुडिंग मिल्क पुडिंग होतं, तरी पण त्याच्या आजूबाजूला हिरवी पानं वगैरे ठेवून सुंदर डेकोरेट करून ती डिश पाठवली असल्यामुळे तो म्हणतो की किती दिसायला सुंदर वाटते ती डिश. इट इजंट एनिथिंग, ओनली दे ऑल फेल्ट काइंडली अँड वॉन्टेड टू शो इट. टेल द गर्ल टू पुट इट अवे फॉर युअर टी. It is so simple that you can eat it, and being soft, it will slip down without hurting your sore throat. What a cozy room this is. So बोलता बोलता ती म्हणते की हे जे पानं आहेत, ह्या पानांचा तू वापर करू शकतो तुझ्या चहामध्ये, कारण तुला तुझ्या घशाला शेक मिळेल आणि तुला त्रास होणार नाही. थ्रोट, सोर म्हणजे दुखणारा, आणि थ्रोट म्हणजे घसा. थ्रोट बघा, सोर म्हणजे दुखणारा, थ्रोट म्हणजे घसा. सो कोझी, म्हणते कोझी रूम. काय कोझी, बोलता बोलता ती बोलून जाते काय कोझी रूम. कोझी म्हणजे किती गडबड. ती रूम कशी आहे, अव्यवस्थित आहे. इट इज सो सिम्पल, यू कॅन ईट इट अँड बीइंग सॉफ्ट इट विल स्लिप डाऊन. सो ती त्याच्याविषयी म्हणते, त्या पानांविषयी म्हणते, आणि बोलता बोलता परत शेवटचं वाक्य म्हटली, व्हॉट अ कोझी रूम दिस इज. इट माइट बी if it was kept nice, but the maids are lazy and I don't know how to make them mind. It worries me though. लॉरी म्हणतोय की हो असेल ते ॲक्च्युली चांगले राहू शकते रूम, पण मेड्स म्हणजे नोकर, पण नोकर कसे आहेत माझे, लेझी आहेत, आळशी आहेत, आणि मला त्यांना कळत नाही त्यांना माइंड कसं करावं, त्यांना कंट्रोल कसं करावं. एक माइंड म्हणजे त्यांना कंट्रोल कसं करावं. ओके, त्यांना ते मला कळत नाही असं तो म्हणतो. इट वरीज मी खूप, त्याच्यामुळे मला काळजी वाटते. ती म्हणते आय शॅल राईट इट अप इन द 2 minutes, फॉर इट ओनली नीड्स टू हॅव द हर्थ ब्रश सो अँड द थिंग्स मेड स्ट्रेट ऑन द मेंटल पीस.
So, and the books put there, here, and the bottles there, and your sofa turned from the light, and the pillows plump up a bit. Now, then, you are fixed. असं बोलता बोलता ती त्याची रूम थोडीफार आवरून देते पटापटा. ती म्हणते की 2 मिनिटात होईल हे काम. इकडच्या वस्तू इकडे मेंटल पीसवर ठेवलेल्या वाकड्या झालेल्या वस्तू थोड्या स्ट्रेट्स करायच्या. इथली पुस्तकं तिथे ठेवायची, इथल्या बॉटल तिथे ठेवायच्या आणि सोफा जरा टर्न करायचा आणि पिलोज म्हणजे उशा जरा व्यवस्थित लांब फुगीत असं दिसतील अशा करायच्या. झालं रूम रूम तुझी स्वच्छ, रूम तुझी चांगली. आणि खरंच बघता बघता तिने ते करून सुद्धा दाखवलं आणि सो ही वॉज. फॉर ॲज शी लाफ्ड अँड टॉक्ड, जो हॅड whisked things into place and given quite a different air to the room. तिने खरंच वेगळ्या प्रकारे रूम छान केली आणि बोलता बोलता हसता हसता तिने हे काम केलं. त्याच्यामुळे त्याला खूप नवल वाटलं. लॉरी वॉच हर इन रिस्पेक्टफुल सायलेन्स. तिच्याबद्दल त्याला खूप रिस्पेक्ट वाटला आणि खरंच बघत होता की किती व्यवस्थितपणे हे सगळं करत होते आदराने आणि किती आपुलकीने करत होती. अँड वेन शी beckoned him to his sofa, he sat down with a sigh of satisfaction, saying gratefully, बेकॉन म्हणजे खुणेने बोलवणे. आणि मग तिने त्याला खुणेने सांगितलं बसायला आणि मग साय ऑफ सॅटिस्फॅक्शन, ग्रेटफुली. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, समाधान. आणि ग्रेटफुली म्हणजे उपकृत होऊन म्हणतो ना आपण, उपकृत किंवा कृतज्ञतेने. ग्रेटफुली, सॉरी नॉट दिस, ग्रेटफुली उपकृत होणे. ओके, कृतज्ञतेने ते बोलला. हाऊ काइंड यू आर, हाऊ काइंड यू आर. येस, दॅट इज वॉट इट वॉन्टेड. नाऊ प्लीज टेक द बिग चेअर अँड लेट मी डू समथिंग टू अम्यूज माय कंपनी. तर आता तू प्लीज बस आणि मला काहीतरी करू दे, मला काहीतरी बोलू दे. टू अम्यूज युअर माय कंपनी. नो, आय केम टू अम्यूज यू. शॅल आय रीड लाऊड. म्हणते की मी चांगली चांग चांगली संगत होण्यासाठी, चांगला वेळ जाण्यासाठी मला काहीतरी करू दे. टू अम्यूज. तर ती म्हणते की नाही, मी तुला अम्यूज करायला आली आहे, मी तुला छान फ्रेश करायला आलेली आहे. त्याच्यामुळे मी तुझ्यासाठी काय करू सांग, पुस्तक वाचू का. ती म्हणते आता ते टू अम्यूजचा अर्थ होतो. सो ती म्हणते की शॅल आय रीड अलाउड, मोठ्याने वाचू. अलाउड म्हणजे मोठ्याने. अँड जो लुक्ड अफेक्शनेटली टुवर्ड्स सम इन्व्हायटिंग बुक्स नियर बाय. अफेक्शनेटली म्हणजे प्रेमाने, आपुलकीने खूप. जोनी पुस्तकांकडे पाहिलं, कुठलं पुस्तक वाचूयात म्हणून. थँक यू, आय हॅव रेड ऑल दोज, अँड इफ यू डोंट माइंड आय वूड रादर टॉक, आन्सर्ड लॉरी. लॉरी म्हणतोय की मी सगळी पुस्तकं वाचली आणि वाचण्यापेक्षा आपण बोलूयात. कारण एकटा माणूस असल्यावर वाचू शकतो. कोणी संगत असेल, सोबत असेल तर आपण बोललेलं जास्त चांगलं. लॉरीला कधी बोलायला, गप्पा मारायला मिळालंच नव्हतं कोणी. सो लॉरीने तिला सांगितलं आपण गप्पा मारूयात. नॉट अ बिट, आय शॅल टॉक ऑल डे इफ यू विल ओनली सेट मी गोईंग. बेथ सेज आय नेवर नो वेन टू स्टॉप. इज बेथ. हां, तर ती म्हणते की ओ थोडंसं कशाला, नॉट अ बीट. बीट म्हणजे थोडंसं. तर म्हटलं थोडं बोलू आपण. ती म्हणते नॉट अ बीट, थोडं नाही, मी खूप वेळ बोलू शकते, पूर्ण दिवस पण बोलू शकते. आय शॅल टॉक ऑल डे. तुम्हाला थांबवलं नाही तर मी पूर्ण दिवस पण बोलू शकते. माझी बहीण बेथ आहे ना, ती म्हणते की मला कळतच नाही कुठे थांबायला पाहिजे बोलायला, की मला बोलायला थांबणं कळत नाही, असं ती म्हणते. लॉरी म्हणतो इज बेथ द रोझी वन who stays at home good deal and sometimes goes out with a little basket, ask Lorry with interest. लॉरी म्हणतो बेथ म्हणजे ती का, जी रोजीसारखी दिसते, म्हणजे गुलाबासारखी दिसते, आणि खूप वेळ घरी असते आणि कधी कधी बाहेर पडते छोटीशी बास्केट घेऊन.
या दॅट इज बेथ. ती म्हणते येस दॅट इज बेथ. शी इज माय गर्ल अँड अ रेग्युलर गुड वन शी इज टू. ती इथे शी इज माय गर्ल म्हणजे ती माझ्या साईडने आहे, माझी बहीण आहे, माझ्या बाजूने मला सपोर्ट करते या अर्थाने होतं. शी इज माय गर्ल म्हणजे मला सपोर्ट करणारी आहे. अँड अ रेग्युलर गुड वन शी इज टू. द पेट अँड द प्रिटी वन इज मेग अँड द कर्ली हेड वन इज ॲमी आय बिलीव्ह. तो म्हणतो की हां जी सुंदर आहे ती मेग आहे का, आणि जिचे कर्ली हेअर आहेत ती ॲमी आहे असं मला वाटतं, बरोबर का? आय बिलीव्ह म्हणजे असं वाटतं. हाऊ डिड यू फाइंड दॅट आउट. जो विचारते तुला कसं कळालं ह्या सगळ्या, कोण मेघ आहे आणि कोण जो आहे, बेद आहे आणि कोण जो आहे आणि कोण, हे तुला कसं माहिती. तर लॉरी म्हणतो की लॉरी कलर्ड अप बट आन्सर्ड फ्रँकली. कलर्ड अपचा अर्थ हे दिलाय बघा, नाही दिला नाही, आपल्याला शोधायचा. कलर्ड अप म्हणजे त्याचा चेहरा इथे चेंज झाला, पण तरीसुद्धा त्याला असं वाटलं की ती काही ओरडली काय, पण तो लगेच फ्रँकली उत्तर देतो की वाय यू सी आय ऑफन हिअर यू कॉल टू वन अनदर अँड वेन आय एम अलोन अप हिअर आय कांट हेल्प लुकिंग ओव्हर ॲट युअर हाऊस यू ऑलवेज सीम टू बी हॅव्हिंग सच गुड टाइम्स. तू म्हणतो का नाही करणार मला नावं सगळ्यांची, तुम्ही एकमेकींना हाका मारत असतात ना सतत, आणि मी इथे एकटाच बसलेला असतो, मी काय करणार. तो म्हणतो की मी नेहमी बघत असतो त्याच्यामुळे आय कांट हेल्प लुकिंग, आणि म्हणून मग मी बघतच असतो तुमच्या घरात काय चाललंय, तुम्ही काय करताय, तुम्ही किती छान टाईमपास करतात, किती छान वेळ घालवतात, हे मी नेहमी बघतो. आय बेग युअर पार्डन फॉर बिईंग सो रूड बट समटाईम्स यू फॉरगेट टू पुट डाऊन द कर्टन ॲट द विंडो वेअर द फ्लावर्स आर. आय बेग युअर पार्डन म्हणजे मी तुझी माफी मागून सांगतो. तो म्हणतोय की मी तुझी माफी मागून सांगतोय की मी खूप रूडली जर बोलत असेल तर, किंवा फ्रँकली बोलत असेल तर, पण बऱ्याचदा तुम्ही तुमच्या खिडकीत पडदा पडदा टाकत नाही, पडदा टाकलेला नसतो, आणि म्हणजे जिथे फुलं ठेवलेली आहेत त्याच्यामुळे मी तुम्ही काय करत असतात, एकमेकींना काय कशा हाका मारत असतात ते मी बघतो. अँड वेन द लॅम्प्स आर लाईटेड इट इज लाईक लुकिंग ॲट अ पिक्चर टू सी द फायर अँड यू ऑल अराउंड द टेबल विथ युअर मदर. आणि एखादा चित्रपट बघितल्यासारखा, एखादा पिक्चर बघितल्यासारखा मला दिसतो त्या खिडकीतून, आणि रात्री लाईट लागल्यावर तर अजून सुंदर दिसतं. तुम्ही सगळ्या बहिणी टेबलवर आईच्या भोवती जमलेल्या असतात, तुम्ही बसलेल्या असतात, सो खूप छान वाटतं. तो म्हणतोय हर फेस इज राईट अपोजिट अँड इट लुक्स सो स्वीट बिहाइंड द फ्लावर्स. आणि आईचा चेहरा इतका सुंदर दिसतो फुलांच्या मागे, आई तुमच्या आईचा. आय कांट हेल्प वॉचिंग इट, आणि म्हणून मी बघत राहतो, मला आवडतं आईकडे बघायला. आय हॅवंट गॉट एनी मदर यू नो, मला आई नाही आहे ना, तुला माहिती आहे. अँड लॉरी poked the fire to hide the little twitching of the lips that he could not control. आणि ते बोलता बोलता त्याला अचानक आठवण येते आईची आणि भरून येतो त्याला. सो तो तिकडे तोंड करून घेतो फायर प्लेसजवळ, लपवण्यासाठी चेहऱ्यावरचे हावभाव. द सॉलिटरी असो, इथे तो बोलतोय तिच्या आईविषयी, बरोबर. त्याची आई नसल्यामुळे त्याला असं वाटतं की ही पण आई आपली असती, किंवा आपली आई अशीच असती. द सॉलिटरी हंग्री लुक इन हिज आईज वेंट स्ट्रेट टू जोज वॉर्म हार्ट. त्याच्या त्या डोळ्याचे एकटेपणा, सॉलिटरी म्हणजे एकटेपणा, जोला खूप भिडला, जोला मनाला लागला. शी हॅड बीन सो सिम्पली टॉट दॅट देर वॉज नो नॉनसेन्स इन हर हेड. And at 15, she was as innocent and frank as any child. वयाच्या 15 वर्षाची असताना सुद्धा जोला त्याच्या डोळ्यातलं ते एकटेपण, आई नसल्याचं उदासपण लक्षात आलं, आणि काही नॉनसेन्स तिच्या डोक्यात नव्हतं. जरी 15 वर्षाची ती मुलगी असली तरी ती इतकी इनोसंट होती, ॲज इनोसंट अँड फ्रँक ॲज एनी चाइल्ड. खूप निरागस, इनोसंट म्हणजे निरागस, आणि फ्रँक म्हणजे मोकळे, म्हणजे मोकळेपणे, जे फ्रँकली विदाऊट हायडिंग एनिथिंग, न लपवता. लहान मुलं कशी असतात, निरागस असतात आणि
त्यांना काही लपवाछपवी जमत नाही. अशा पद्धतीची जो होती. जरी ती 15 वर्षाची होती, तर तिचा इनोसन्स आणि फ्रँकनेस एखाद्या लहान मुलासारखाच होता. लॉरी वॉज सिक अँड लोनली. ओके. त्याच्या डोळ्यातला ते एकटेपणा, आई नसल्याचं वाईट, त्याचं दुःख हे तिला जाणवलं एका. आणि लॉरी कसा होता? लॉरी वॉज सिक अँड लोनली. तो एकटा होता आणि आजारी होता. अँड फीलिंग हाऊ रिच शी वॉज इन होम अँड हॅपीनेस, शी ग्लॅडली ट्राईड टू शेअर इट विथ हिम. आणि त्याला उलट वाटत होतं की ही खरं श्रीमंत कोण आहे? तर जो आहे, की जी छान घरामध्ये, सुखामध्ये, खुशीमध्ये राहते आपल्या बहिणींबरोबर आणि आईसोबत मेन म्हणजे. शी ग्लॅडली ट्राय टू शेअर इट विथ हिम. ती खूप मनापासून तयार झाली स्वतः सगळ्या गप्पा गोष्टी करायला आणि सांगायला त्यांच्या गमती जमती. हर फेस वॉज व्हेरी फ्रेंडली अँड हर शार्प व्हॉइस अनयुज्युअली जेंटल ॲज शी सेड. आणि नेहमी तिचा धारदार आवाज कधी नरमला नाही प्रेमाने. ती कधीच बोलली नाही कोणाशी. तो झाला. आणि तिचा चेहरासुद्धा खूप फ्रेंडली झाला. तिला खूप वाईट वाटलं. तिला खूप त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. आणि ती म्हणते की वी विल नेव्हर ड्रॉ दॅट कर्टन एनीमोर. तिने किती सुंदर समजून घेतलंय बघा इथे. याला म्हणतात फ्रेंडशिप, फ्रेंड्स. की विदाऊट टेलिंग एनिथिंग मोर. जोला किती सुंदररित्या त्याचं दुःख तिच्या लक्षात आलं. ती काय म्हणते बघा, की आम्ही तो पडदा कधीच टाकणार नाही. अँड आय गिव्ह यू लिव्ह टू लुक ॲज मच ॲज यू लाईक. आय जस्ट विश दो इन्स्टेड ऑफ पीपिंग यू वूड कम ओव्हर अँड सी अस. माझी काहीही हरकत नाही, तुला पाहिजे तेवढा वेळ तू बघत राहा. पण ते नुसतं बघण्यापेक्षा ती म्हणते की तू आमच्या घरी ये. यू वूड कम ओव्हर अँड सी मी. मदर इज सो स्प्लेंडेड. माझी आई खूप सुंदर आहे, खूप छान छान डिशेस बनवते. शी वूड डू यू हिप्स ऑफ गुड अँड बेथ वूड सिंग टू यू इफ आय बेग्ड हर टू. आणि बेथला जर मी सांगितलं तर ती तुझ्यासाठी गाणं पण म्हणेन. अँड ॲमी वूड डान्स. आणि ॲमी तुझ्यासाठी डान्ससुद्धा करेल. मेग अँड आय वूड मेक यू लाफ ओव्हर अवर फनी स्टेज प्रॉपर्टीज अँड वी हॅड जॉली टाइम्स. वुडंट युअर ग्रँडपा लेट यू. तू ये, आपण खूप मजा करू. की आम्ही तुझ्यासाठी बेथ गाणं म्हणेन, ॲमी डान्स करेन, मेघ आणि मी सुद्धा तुला गमती जमती सांगून तुला खूप हसवू, आपण गप्पा मारू. तुझ्या आजोबा तुला परमिशन देतील का? सो असं ते विचारते. आय थिंक ही वूड इफ युअर मदर आस्क हिम. तो म्हणतो की मला असं वाटतं तुझ्या आईने विचारलं तर माझे आजोबा परवानगी देतील. ही इज व्हेरी काइंड दो ही गोज नॉट दोज ही डज नॉट लुक सो अँड ही लेट अस मी डू what I like pretty much. Only he's afraid of I might be a bother to strangers, began Lorry, brightening more and more. जास्तीत जास्त मोकळा होत गेला लॉरी आणि बोलतोय आता, म्हणून ते लिहिले बघा इथे ब्राईटनिंग मोर अँड मोर. आपण जसजसं आपल्या फ्रेंडशी बोलतो, मनमोकळ्या गप्पा मारतो, हसतो खिदळतो, तसं ब्राईट आपण जास्त ब्राईट होतो. कशामुळे? हॅपीनेसमुळे, खुश होतो. ओके. तो ब्राईटनेस चेहऱ्यावर लॉरीच्या दिसत होता. लॉरी म्हणतो की माझे आजोबा नक्की परमिशन देतील. माझे आजोबा खूप चांगले आहेत, खूप दयाळू आहेत. फक्त त्यांना अशी भीती वाटते की मी दुसऱ्यांना त्रास नको द्यायला. आय माईट बी अ बॉदर टू स्ट्रेंजर्स. स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी आणि बॉदर म्हणजे काय? त्रास देणे. बघा, स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी. टू बॉदर, बॉदर आहे बघा, ब्रदर नाही आहे. नीट बघा स्पेलिंग. बॉदर म्हणजे त्रास देणे. तर माझ्या आजोबांना एवढीच काळजी असते की मी दुसऱ्यांना त्रास देईल, म्हणून ते मला परमिशन देत नाही. पण नक्की तुझ्या आईने विचारलं तर मात्र परमिशन देतील. ओके. सो आज आपण इथे थांबूया. थँक्यू.